माझे एक मित्र आहेत, मनाचा चांगला माणूस आणि सर्व बाबतीत परफेक्ट आणि परफेक्ट असण्याचा सार्थ अभिमान असणारा हा माणूस. अर्थात परफेक्ट असल्यामुळे कोणाचं काय ऐकून घ्यायची सवय नव्हती. एकदा कामावरती काहीतरी साहेबांनी त्याला सांगितलं, हा परफेक्ट, याला माहिती आहे आपण परफेक्ट आहोत. त्याने जे सांगायचं ते साहेबांना तोंडावर सांगितलं. नेहमी हेच सांगायचा माणूस, मी जे असेल ते तोंडावर सांगतो, तोंडावर सांगून टाकलं. झालं. घटना दुसरी. माझे एक दुसरे परिचित आहे, तत्वाने राहणारा माणूस आणि तत्वांचा सार्थ अभिमान असणारा माणूस. एकदा नातेवाईकांची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये काहीतरी असंच विषय निघाला एक, आणि तो विषय निघाल्यानंतर त्यांनी मागचं सगळं काढलं आणि सगळ्यांना सांगून टाकलं की मी तोंडावर सांगतो आणि मी तोंडावर तुमच्याशी बोलतोय. झालं, तोंडावर बोलले. नातेवाईक नाराज झाले, घरी निघून गेले. आता या दोन्ही घटनांमध्ये काय झालं तर जो आमचा मित्र होता कामावर साहेबांना तोंडावर ज्यांनी सांगितलं, तिकडे काय झालं, मंदीचा काळ जेव्हा आला, मंदीचा काळ आल्यानंतर जेव्हा कामावर काही लोकांना काढायचं होतं, त्या काढायच्या वेळी याचं नाव पहिलं काढलंय त्यांनी, आणि पहिलं नाव काढल्यानंतर पहिलं त्या माणसाला काढून टाकलं. तो माणूस घरी बसला. दुसऱ्या घटनेत काय झालं, ज्यांनी नातेवाईकांना ऐकवलं होतं तोंडावर, त्याच्याकडे नातेवाईक यायचे बंद झाले. त्याच्या आर्थिक विवंचनेमध्ये, हॉस्पिटलायझेशनमध्ये कोणी यायचं नाही. त्याहूनही एक थोडी विचित्र गोष्ट अशी झाली, त्याच्या मुलीचं लग्न ठरलेलं असताना मुलाकडची माणसं त्या मुलीची चौकशी करायला जेव्हा नेमके या नातेवाईकांकडेच गेले, तेव्हा त्या नातेवाईकांनी जे काही सांगितलं, त्यानंतर त्या मुलीचं लग्न तुटलं. घटना या अशा घडल्या. काय आहे, आपण तोंडावर बोलतो, आणि तोंडावर बोलतो म्हणजे काय असतं, आपल्याला अभिमान असतो बऱ्याचदा, मी तोंडावर बोलतो. आणि आपल्यातले काही जण असं सुद्धा सांगतात, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मी तोंडावर बोलतो. अर्थात काही लोक ही इतरांसाठी तोंडावर बोलतात, इतरांसाठी. आणि काही लोक ज्यांनी आपली इमेज बनवलेली असते की मी आहे ना, मी तोंडावर बोलणार आहे, ती आपली इमेज जी बनवलेली असते, आपली प्रतिमा, त्या प्रतिमेला जागण्यासाठी जेव्हा जेव्हा असे प्रसंग निर्माण होतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या या अपेक्षा आहेत की मी आता तोंडावर बोललंच पाहिजे, आणि ते तोंडावर बोलतात. नंतर ज्यांच्यासाठी तोंडावर बोललेले असतात ते निघून जातात आणि सगळं भोगायला लागतं यांना. फक्त हट्ट कुठला, तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. ज्यांना अशा तऱ्हेने तोंडावर बोलायची सवय आहे, ज्यांना अशा तऱ्हेने तोंडावर बोलायची सवय आहे, किंवा ज्यांना असं आवडतं, त्यांनी या गोष्टीवरती जरूर विचार करावा. आणि तुम्हाला सुद्धा जर का अशी सवय असेल तर तुम्ही विचार करा, मनातल्या मनात करा, कोणाला सांगू नका, पण करा. त्याचं असं आहे की जी गोष्ट आपण अभिमानाने लोकांना सांगत आलो, मी तोंडावर बोलतो, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, या गोष्टी ज्या आपण अभिमानाने सांगत आलो आणि करत आलो, त्या गोष्टींबद्दल आपण 4 प्रश्न उपस्थित करायचे. मनातल्या मनात तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्या. पहिला प्रश्न असा आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही समोरच्या माणसाला तोंडावर बोललात, ज्या गोष्टीसाठी तुम्ही समोरच्या माणसाला तोंडावर बोललात, तो तुमचा प्रॉब्लेम सुटला का? उत्तर कदाचित नाही म्हणूनच येईल. प्रश्न दुसरा, तुम्ही ज्या माणसाला तोंडावर बोलले, तो माणूस पुन्हा तुमच्याकडे असा सल्ला घेण्यासाठी आला का, की अरे त्या दिवशी काय मला सॉलिड तोंडावर बोललास रे, पुन्हा एकदा तोंडावर बोल ना, मला ऐकायचंय. आला? नाही आला. प्रश्न तिसरा, ज्या माणसाला तुम्ही तोंडावर बोललात, त्या माणसाशी तुमचे संबंध चांगले राहिले का? ज्या माणसाला तुम्ही तोंडावर बोललात, त्या माणसाशी तुमचे संबंध चांगले राहिले का? नाही. आणि प्रश्न चौथा असा की ज्या लोकांच्या अपेक्षेने तुम्ही तोंडावर बोललेत, आजूबाजूची लोक, की आता मी नाही बोललो तर हे चालणार नाही, कारण लोकांच्या अपेक्षा आहेत की मी बोललंच पाहिजे तोंडावर म्हणून,
ज्या लोकांसाठी तुम्ही एखाद्याच्या तोंडावर बोलला त्या लोकांची साथ तुम्हाला आत्ता आहे का? नाही. मग आता हा विचार करा की जर का तुमचा कुठलाही प्रश्न सुटला नाही, तुम्ही ज्याला बोललेत तो तुमच्याकडे कधी सल्ल्यासाठी आला नाही, ज्याला बोललेत त्याच्याशी संबंध तुटले आणि ज्यांच्यासाठी बोललेत त्यांची साथ तुम्हाला मिळत नाही, तर तुम्ही मिळवलत काय? तोंडावर बोलून तुम्ही मिळवलत काय? काय मिळवलं? याचं उत्तर तुम्ही एवढंच द्याल फार तर की मी समाधान मिळवलं. यापेक्षा जास्त काय नाही. म्हणजे एक समाधान, बाकी सगळं नुकसान. समाधान म्हणजे काय? तर आपलं इगो सॅटिस्फॅक्शन. आपला इगो सॅटिस्फाय केला. दुसरं काय केलं? काही नाही. तोंडावर बोलून काय मिळवलं तुम्ही आणि काय साधलं? तुम्हाला जे साधायचं होतं ते साधलत का? तर त्याची उत्तरं जर का नाही म्हणून येत असतील तर मग कशाला बोलायचं आपण तोंडावर? तर तुम्ही मला असा प्रश्न विचाराल, म्हणजे काय आम्ही काय तोंडावर बोलायचंच नाही? आम्ही काय कोणाला काही सांगायचंच नाही? मी म्हणतो की सांगायचं, अगदी स्पष्टपणे सांगायचं. पण स्पष्ट बोलणं, परखड बोलणं आणि फटकळ बोलणं या तिन्ही गोष्टीत फरक आहे. आपण स्पष्ट सांगायचं. आपला उद्देश काय आहे की आपला संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, आपला मेसेज पोहोचला पाहिजे आणि तुम्हाला जे साधायचे ते साधून घेता आलं पाहिजे. आपण दोन प्रसंगांमध्ये आपण बघू. एक प्रसंग पुन्हा दुसऱ्या प्रकारे कसा आपल्याला करता येईल ते बघू. समजा एका प्रसंगात तुम्ही असं बोलता, जेव्हा तुम्हाला बोलायचं तोंडावर बोलतो, अर्थात तोंडावर बोलतो असं बोलताना आपला आविर्भाव, आपले एक्सप्रेशन सगळं बदललेलं असतं आणि त्यामुळे दुसऱ्यावरती ते जास्त आघात करतं. आता एक प्रसंग असा आहे, आपण तोंडावर बोलतो या आविर्भावात आपण जर का बोललो तर आपण कसे बोलणार? म्हणजे काय, मी काय तुम्हाला काय वाटलं काय मी काय तुमच्या मागे काय भिकाऱ्यासारखं फिरत बसू काय? मला नाही पटणार आहे. अहो काय आजपर्यंत झालंय तर धोकाच दिलाय ना तुम्ही. मला नको आहे. परत कधी विचारायचं नाही. नाही विचारायचं म्हणजे नाही विचारायचं, बस खलास, प्रश्न मिटला. एक पद्धत झाली. आता हीच पद्धत आपण दुसऱ्या प्रकारे बघू. तुम्हाला संदेश द्यायचा आहे आणि तुम्हाला जे सांगायचंय ते करवून घ्यायचंय ना, तर दुसरा प्रकार असा आहे की ठीक आहे, मला आत्ता तसं वाटत नाही. काय आहे, आजपर्यंतचा माझा अनुभव तसा चांगला नाहीये. आजपर्यंतचा अनुभव माझा चांगला नाही म्हणजे, आणि मला आतून असं वाटत नाही की मी हे करावं किंवा तुमच्या बरोबर यावं. मला तसं वाटलं तर मी पुढे मागे विचार करेन, पण सध्या नाही. पण मी तुम्हाला स्पष्टपणे आणि चांगलपणाने सांगतोय. प्रश्न मिटला. काय असतं की तुम्ही जेव्हा तोंडावर सांगतो या आविर्भावात बोलता त्यावेळी आपण समोरच्याचा अपमान करतो. आणि जेव्हा अपमान होतो तेव्हा एक लक्षात ठेवा की अपमान हे एक असं कर्ज आहे की समोरचा माणूस व्याजासकट फेडायचा प्रयत्न करतो. दुसरी कर्ज नाही लगेच फेडायचा प्रयत्न करत, पण अपमान फेडायचा मात्र प्रयत्न करतो आणि व्याजासकट. मग चांगल्या प्रकारे का सांगायचं नाही? समोरच्याला दुश्मन बनू द्यायचं नाही. चांगल्या प्रकारे सांगितलं की साप भी मरे और लाठी भी न तुटे. होतं काय की संबंध चांगले राहिले पाहिजेत. संबंध चांगले राहिल्यानंतर तोंडावर धाडकल बोलल्यानंतर समोरच्याचा अपमान झाल्यानंतर समोरचा माणूस जो मन दुखावलेला असतो तो आपला दुश्मन होतो. आणि एकदा माणूस दुश्मन झाला की तो आपल्या मागून काड्या घालायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा काड्या घालायचा प्रयत्न करतो तेव्हा मागून दुश्मनी करणारा माणूस, मागून काड्या घालणारा माणूस आपलं कधी काय वाईट करेल ते आपल्याला माहित नसतं. तो आपलं नुकसानच जास्त करतो. मग कशाला करायचं? मग आपण काय करायचं? तर आपण कोणाला दुखवता कामा नये. आपल्याला जे काही साधायचंय ते आपण चांगलेपणाने आपण साधून घेऊ शकतो, पण दुश्मन करायचं नाही. समोरचा माणूस दुश्मन झाला तर आपल्याला पीडा देतो हे आयुष्यात कधीही विसरू नका. आजपर्यंत तुम्ही ज्या ज्यावेळी तोंडावर बोलले, ज्यांच्याशी संबंध तुटले, त्यात तुम्ही काय मिळवलं हा विचार करा. आणि जर ही गोष्ट तुम्हाला पटली तर याचा अवलंब करा. तुम्हाला काही प्रश्न वाटले तर आम्हाला जरूर मेल करा, प्रश्न विचारा, आम्हाला कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जर काही आमच्या व्हिडिओ जर का जास्तीत जास्त लवकर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि युट्यूबवर नुसतं संदीप चोणकर एवढं टाईप केलं तरी सुद्धा तुम्हाला मिळतील.
ऑल द बेस्ट.